खात्री आहे की हे सगळी मंडळी मला मतदान करेल। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेसाठीचा आपला अर्ज भरलेला आहे। रामराजे आणि एकनाथ खडसे यांना विधान परिषदेसाठी संधी दिली गेलेली आहे। या दोघांनीही आपापला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे। अनेक प्रसंग असे घडत गेले की मला नाईलाजानं बीजेपीचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं लागलं आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर मी विश्वास ठेवला आणि त्यांनी आज माझ्यावर विश्वास ठेवला। हा विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेल। आमच्या भागामध्ये बीजेपी वाढवण्यासाठी मी उभं आयुष्य आपलं काढलं। आता मी राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम करेल। आमच्या परिसरातच नव्हे तर महाराष्ट्रभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी एनसीपीचा विस्तार करण्यासाठी, पक्ष संघटनेचा विस्तार करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कोण कोण उमेदवार रिंगणात आहेत त्यावर एक नजर टाकूया। भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, आणि उमा खापरे हे अधिकृत उमेदवार आहेत। तर यासोबतच सदाभाऊ खोत यांना भाजपनं आपला पाठिंबा दर्शवलाय। शिवसेनेचे कोणते उमेदवार आहेत बघूया। सचिन अहिर यांना शिवसेनेनं विधान परिषदेची उमेदवारी दिलेली आहे। सोबतच आमशा पाडवी यांना सुद्धा शिवसेनेनं विधान परिषदेची उमेदवारी दिलेली आहे। काँग्रेसकडून कोणकोणती नावे आहेत पाहूया। चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसनं विधान परिषदेची उमेदवारी दिलेली आहे। सोबतच मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे। आणि तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे नाईक निंबाळकर जे परिषदेचे सभापती आहेत त्यांना आणि सोबतच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिलेली आहे।